नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 फेब्रुवारीचा एपिसोड. इकडे अर्जुन सगळा केसचा विचार करत असतो. तेवढ्यात तिकडे सायली येते आणि सांगते, अहो नाश्त्याला येत आहे सांगून आलाच नाहीत खाली, सगळ्यांचा नाश्ता झाला. ओ तुम्हाला एक गंमतच सांगायची होती. मला ना एक स्वप्न पडलं आणि स्वप्नात पण तुम्ही चाललात. अर्जुन म्हणतो, म्हणजे मी तुझ्या बाजूला बसलेला असताना सुद्धा तुला मी स्वप्नात येतो? अरे वा. सायली म्हणते, आता चावटपणा बस झाला. ऐका तरी, मला असं स्वप्नात आलं की तुम्ही माझ्याशी काहीतरी लपवत होतात आणि मी एवढी भयंकर चिडले की पटकन बॅग भरली आणि सरळ आश्रमात निघाले. काय गंमत आहे ना? अर्जुन एकदम शांत होतो. सायली म्हणते, अहो मी गंमत करत होते. मग अर्जुन तिला सांगतो, अगं मी बाजारात असताना भाजी एक बघितली, लाकडासारखी ठेवली होती. मला तर काही कळलंच नाही कोणती विचित्र भाजी. सायली जोरजोरात हसत सुटते आणि सांगते, थांबा मी ही गोष्ट आईनं जाऊन सांगते. आणि ती पटकन पूर्णा आजी आणि आईला जाऊन सांगते. त्यांची गंमत जम्मत असून तिकडे तन्वी जोरजोरात ओरडत खाली येते. तन्वी एकदम कांगावं करते, आत्ताच्या आत्ता सगळे बाहेर या. मी किती वेळा सांगितलं होतं की मला माझ्या कपाटाला हात लावलेला आवडत नाही आणि माझं कपाट कोणीतरी उपसलेलं. कोण गेलं होतं माझं कपाट उघडायला? ह्या घरची सून म्हणून माझी काय प्रायव्हसी आहे की नाही? मान आहे की नाही माझा? पूर्णाजी म्हणते, ए आवाज खाली कर, चल. तुझ्या कपाटातून काही चोरीला गेलं आहे का? तन्वी एकदम शांत होते कारण ती घाबरून जाते. आता मोबाईल चोरीला गेलं आहे हे कुठे सांगणार ती? रविराज म्हणतो, तन्वी तुझ्याशी बोलते पूर्णाजी. तन्वी म्हणते, चोरी जरी नाही झाली तरी कपाटाला हात लावणं पुरेसं नाही आहे का? आणि आपल्या घरात कोण आलं नाही आहे बाहेरचं, म्हणजे घरातल्याच माणसाने काहीतरी केलं आहे. सायली म्हणते, तुझा रोख माझ्याकडे ते मला समजतं आहे आणि कशावरून माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचा हात नाही लागला आहे? तन्वी म्हणते, मग दुसरं कोण करणार हे? सायली म्हणते, का? त्या दिवशी तर तुझ्याच हलगर्जीपणामुळे दरवाजा आपला उघडा राहिलेला आणि रात्री काय झालं कळलं ना? तन्वी म्हणते, त्या हल्ल्याचा ह्याच्याशी काय संबंध आहे आणि कसा संबंध येईल? काय वाटेल ते काय बोलताय? मग पूर्णाजी म्हणते, मग तुझ्या कपाटात जर कोणच येणार नाही, अगदी विमूलसुद्धा नाही. कल्पना म्हणते, अगं तू तुझं कपाट नीट लावतेस तरी का? स्वतःच्याच गोष्टी इकडे तिकडे टाकतेस आणि वरून आमच्या आळ घेतेस काय? अश्विन म्हणतो, अगं मम्मा ती आळ घेत नाही आहे. अर्जुन म्हणतो, आता इकडे पण तू तिची बाजू घेतोस का? अश्विन म्हणतो, पण मला एक गोष्ट सांग दादा, की आमचं कपाट कोणीतरी उघडलं आहे हेच पुरेसं नाही आहे का? धक्कादायक आहे ना ही गोष्ट. प्रताप म्हणतो, अरे पण ह्या मुलीने असं बोललं म्हणून ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा का? रविराज म्हणतो, ती बोलली म्हणून तिच्यावर विश्वास ठेवायचा काहीच गरज नाही आहे. उलट मला असं वाटतं की ते जेव्हा पण तोंड उघडते तेव्हा खोटंच बोलत असते, ह्याच्यावर माझा जास्त विश्वास आहे. अश्विन म्हणतो, तन्वी जाऊ दे, आपल्यावर कोण विश्वास ठेवेल असं वाटतच नाही आहे मला अजिबात. तन्वी तरी चिडून उभी राहिलेली असते तिकडे. पूर्णाजी म्हणते, आता तुला अजून काय बोलायचं आहे काय गं? चल निघ. कोणत्याही आईवडिलांना आपल्या मुलांनी असं वागलेलं कसं आवडेल? विराज शेवटी वैतागून म्हणतो, ही मुलगी आयुष्यभर अशीच वागणार आहे. प्रतिमा म्हणते, ही मुलगी कधी सुधारणारे देव जाणे, किती वाईट वागते ही. रविराज म्हणतो, आता आयुष्यभर हे असंच वागणं सांभाळण्याची तयारी ठेव. रविराज शेवटी निघून जातो. आता अर्जुन आणि सायली उरतात. पूर्णाजी म्हणते, सायली तू अर्जुनला वाढ, आम्ही आलो. तन्वी तिच्या खोलीत येते. नुसती तिची चिरफाड होत असते. म्हणते, 100% माझं कपाट सायलीनेच उपसलं आहे. आता त्यांच्या हाताला काय काय लागेल काय माहिती. मागून अश्विन येतो. अश्विन म्हणतो, अगं बाई नेहमी तुझं कपाट अस्ताव्यस्तच असतं, आज जरा अजून उपसलं होतं, त्यात एवढं काय चिडायचं आणि एवढा कसला ड्रामा करतेस? पूर्णाजीसमोर एवढे तमाशे करायची काय गरज होती गं? तन्वी म्हणते, अरे अश्विन आता बाहेर तर माझी बाजू घेत होतास आणि आता परत काय झालं तुला? अश्विन म्हणतो, मी दादाला पण जे सांगितलं तेच मी तुला सांगतोय, बाजू घ्यायचा प्रश्नच नाही आहे. जर तुझं काही हरवलंच नाही आहे तर तू कशाला एवढा कांगावा करतेस? मित्रांनो, प्रियाने एवढी छान ॲक्टिंग केली आहे ना, ती लगेच एकदम नरमून जाते आणि मनात म्हणते, प्रिया जरा तोंड सांभाळ, नको आवाज चढवू त्याच्यावरती. लगेच म्हणते, अश्विन अरे हा प्रश्न माझ्या सन्मानाचा आहे. आणि एकदम इमोशनल होते आणि म्हणते, मी या घरची सदस्य आहे की नाही रे, मला तो मान मिळायला हवा का? तरीसुद्धा अश्विन म्हणतो की प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते तन्वी, तू कसं बोलत होतीस त्यांच्यासोबत? तन्वी म्हणते, अशा माणसांसोबत मी कसं बोलू मला हेच कळत नाही. अश्विनसुद्धा एवढा भोळसट आहे ना, लगेच तन्वीसाठी हळवा होऊन जातो आणि म्हणतो, तन्वी आपल्या माणसांच्या चुका आपल्या पोटात घ्यायला हव्यात की नको, आणि तिला मिठी मारतो. तन्वी मनात म्हणते, चला आत्ता ही एक वेळ तरी निभावून गेली बाबा एकदाची. इकडे महिपतचा जीव पुरा कासावीस झालेला असतो साक्षीच्या काळजीमुळे.
तो त्याच्या हवालदाराला बोलवतो जो त्याच्या मर्जीतला असतो आणि त्याला एक चिठ्ठी लिहून देत असतो. नागराज म्हणतो, अरे महिपत, चिठ्ठ्या बिठ्ठ्या कसल्या लिहितोस? हे घे, माझ्याकडे फोन आहे. महिपत त्याच्यासमोर उभा राहतो आणि पटकन त्याच्या हातातून फोन काढून घेतो. महिपत लगेच साक्षीला फोन करतो आणि साक्षीला म्हणतो, ए बाळा, लक्ष देऊन ऐक मी काय सांगतोय ते. आत्ता जिकडे कुठे असशील तिकडून गायब व्हायचं 113%, आणि काही दिवस कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये यायचं नाही. आणि ह्या नंबरवर पुन्हा फोन करू नकोस, आलं लक्षात? ठेवतो फोन. महिपत तो नंबर डिलीट करून टाकतो नागराजला द्यायच्या आधी. नागराज म्हणतो, अरे महिपत, काय ऑर्डर केलीस सांग ना मला. महिपत म्हणतो, नाग्या थांब ना, तुला कळेल ना काय ऑर्डर केली ती. इकडे अर्जुन विचार करत असतो की साक्षीचा वापर करूनच महिपतला मला गंडवता येईल आणि नागराजची केस मी जिंकू शकेन. पण हे जर का माझ्या बायकोला कळलं की मी महिपतशी डील करतोय तर ती मला ते करू देणार नाही. पण त्यामुळे मला केसला फायदाच होणार नाही. म्हणून काही करून महिपतला हा डील घ्यावाच लागेल. तेवढ्यात त्याला चैतन्याचा फोन येतो. चैतन्य सांगतो की अर्जुन, आज आपल्याला डेट मिळाली आहे पोस्ट लंचची. अर्जुन म्हणतो, खूप छान काम केलंस आणि जो काही प्लॅन बनवला आहे त्याच्याबद्दल सायलीला काहीही सांगू नकोस. तेवढ्यात तिकडे सायली येते. सायली त्याला विचारते की काय झालं, तुम्ही एवढे खुश का झालात? अर्जुन म्हणतो, मला आजची कोर्टाची तारीख मिळाली आहे नागराजच्या केससाठी. इकडे सचिन साक्षीची वाट बघत बसलेला असतो. त्याच्या लक्षात येतं की साक्षी आदल्या दिवशी रात्रीपासून घरी आलेलीच नसते. तो लगेच तिला फोन करण्याचा प्रयत्न करतो पण तिचा फोन स्विच ऑफ असतो. सचिनच्या लक्षात येतं की मध्ये साक्षी एकदा बाहेरून आली होती रात्रीची, तेव्हा ती घर फोडायला निघाली होती. ती एवढी फ्रस्ट्रेट झालेली कारण तिच्या मनासारखं एक गोष्ट घडली नव्हती. अस्मितावरचा हल्ला अपयशी झाला होता म्हणून साक्षी जामच चिडली होती आणि ती घराची पूर्ण नासधूस करत होती. सचिनच्या ही गोष्ट लक्षात येते. इकडे नागराज अर्जुनला कोर्टात भेटतो. अर्जुन त्याला म्हणतो की आता तरी तुझे गुन्हे कबूल कर. नागराज म्हणतो, तुम्ही कसला सूड उगवताय माझ्याकडून? ॲक्सिडेंटच्या केसमधून मला मुक्तता मिळाली तर आता डॉमेस्टिक व्हायलन्सचा केस टाकलात. बिचाऱ्या सुमनच्या मनात विष कालवलत माझ्याबद्दल. आता कितपर्यंत हे चालू ठेवणार आहात तुम्ही? नागराजचा वकील म्हणतो, किल्लेदार साहेब, ह्यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही आहे. तेवढ्यात अर्जुन नागराजला हळूचकन बोलतो की हुकमाचा पत्ता जो तुझ्याकडे आहे आणि तू लपवलायस तो पत्ता आता मी सगळ्यांसमोर उघडा बघ कसा करतो. नंतर महिपतची एंट्री होते. तो कोर्टाकडे निघालेलाच असतो. तेव्हा अर्जुन त्याला विचारतो, बऱ्याच दिवसांनी ऊन खेळतोयस ना बाहेरचं? काल जे बोललो त्याचा विचार केलायस ना तू? चैतन्य म्हणतो, ह्याला अजूनही तोंड उघडायचं आहे असं वाटत नाही आहे. महिपत म्हणतो, ए गडकरी, एकेकाळी मी तुझा सासरा होणार होतो, जरा अदबीने बोल. चैतन्याला एकदम हसू आवरेन असं होतं. अर्जुन म्हणतो, तू जे काही बोलशील ना महिपत, त्याच्यावर तुझं आणि तुझ्या मुलीचं भवितव्य अवलंबून आहे. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की महिपतला अर्जुन विचारतो की हा अपघात कोणी घडवून आणला आहे. महिपत म्हणतो, तो अपघात मीच घडवून आणला होता. अर्जुन म्हणतो, पण कोणाच्या सांगण्यावरून? महिपत काहीच बोलायला तयार नाही होत. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग ह्या एन्व्हलपमध्ये जे फोटो आहेत ते मी कोर्टासमोर सादर करतोय. महिपत म्हणतो, नाही, एक मिनिट मी सांगतो. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच कळेल. बाय.